धम्मसंहिता चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी सम्राट अशोकाची जयंती आहे। त्यांना जयंती निमित्ताने अभिवादन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चक्रवर्ती सम्राट देवानप्रिय प्रियदर्शी राजा धम्माशोक यांना त्यांच्या चैत्र शुक्ल अष्टमीला म्हणजे 2024च्या 16 एप्रिलला असणाऱ्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि आपणा सर्वांना अशोक जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। सम्राट अशोकाला अभिवादन करताना या व्हिडिओमध्ये मी अशोक असा उच्चार न करता अशोक असा उच्चार केला आहे। याचे कारण असे की अशोक या नावात श शामृगाचा नसून स समयीचा आहे। पुरातत्व संशोधकाच्या भूमिकेनुसार मूळ नाव अशोक आहे, म्हणून इथे मी सर्वत्र अशोक असाच उच्चार करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची ओळख अशोकाशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे। चक्रवर्ती, सम्राट, देवानप्रिय ही तीन नावे अशोकाची आहेत। अशोकाचा वास्तविक इतिहास जो आहे त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिरंग्यावर जे चक्र आहे अथवा चार सिंहाचं राष्ट्रचिन्ह घेतलं आहे हे एक वास्तव आहे, काल्पनिक काहीही घेतलेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोकाला देशाच्या ओळखीशी जोडलेले आहे। भारत देशाचे चार सिंहाचे प्रतीक राजचिन्ह तिरंग्यावरील अशोक चक्र यावरून हे लक्षात घेतले पाहिजे की भारताची ओळख आजही सम्राट अशोकाच्या चिन्हातून होते। बुद्ध आणि अशोक हीच देशाची ओळख आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक काळात बुद्ध आणि अशोकाच्या ओळखीबाबत महान काम केलेले आहे। भारत म्हणजे बुद्ध आणि अशोक होय हे बाबासाहेबांनी प्रस्थापित केले आहे। देशाचा स्वाभिमान बुद्ध आणि अशोक आहे। बुद्ध तत्वज्ञानावर आधारित संविधान आणि देशांनी अशोकाची प्रतीके स्वीकारली आहेत। अशोकाची प्रतीके ही देशाची प्रतीके करणे तसेच अशोकाची कल्याणकारी राज्यव्यवस्था मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून संविधानात समाविष्ट करणे हे महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे। नव्याने आधुनिक युगात बुद्ध आणि अशोकाला पुनरुज्जीवित केले आहे अथवा प्रस्थापित केले आहे। चक्रवर्ती धर्म अशोक ही उपाधी ज्ञात इतिहासात आजपर्यंत फक्त अशोकालाच मिळाली आहे, म्हणून चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ सुद्धा समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जन्मतिथी व तारखेबाबतच्या वादाबाबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात की अशा या महान पुरुषाच्या म्हणजे सम्राट अशोकाच्या जयंतीचा वाद आपल्या देशात निर्माण केलेला आहे। अशोकाची जाती कोयरी कुशवा यावरून बिहारमध्ये राजकीय पक्षामध्ये वाद झालेला आहे। वेगवेगळ्या पुराणांच्या आधारे सम्राट अशोकाची जाती ठरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। किती वर्ष हे असे चालणार? अशोकाच्या जन्मतारखेचा वाद हे सर्व कशासाठी? आपण कशाच्या आधारे जाती व जन्मतिथी ठरवतो? सम्राट अशोकाचे पुरातत्व खात्याला उत्खननात अवशेष सापडलेले आहेत, त्यावरून त्याचा इतिहास लक्षात येतो। हा राजा बौद्ध राजा होता असे असतानाही त्याने बौद्ध धर्म कधी स्वीकारला यावरून वाद निर्माण केला जातो। सम्राट अशोकाची जयंती, जन्मतिथी, बौद्ध होणे न होणे, कधी होणे हे सर्व वाद निर्माण करण्यात आलेले आहेत। बिहारमधील राजकीय पक्षामध्ये याबाबत सुद्धा राजकारण झालेले आहे। एवढा महान सम्राट असूनही त्याची जन्मतिथी बौद्ध असणे अशा वेगवेगळ्या विवादात अडकवणे कितपत योग्य आहे? तसेच अलीकडे या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी बौद्ध कॅलेंडर म्हणून यावर्षी छापलेली आहेत त्यामध्येही अशोक जयंतीच्या वेगवेगळ्या तारखा छापलेल्या असल्याचे आढळते। भारताने राजचिन्हावर चार सिंहाचं प्रतीक घेतलं आहे, तिरंग्यावर अशोक चक्र घेतलं आहे, संविधानात मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून अशोकाची कल्याणकारी राज्यव्यवस्था घेतलेली आहे। अशा प्रकारे राष्ट्राचे प्रतीक ठरणाऱ्या महान सम्राटाची या देशामध्ये जयंती भारत सरकारच्या व देशातील सर्व राज्य सरकारांच्या वतीने साजरी व्हायला हवी होती, परंतु जयंती साजरी तर नाहीच, उलट जे साजरी करतात त्यांना जन्मतिथी व जातीभेद विवादामध्ये अडकवले जाते। सम्राट अशोकाचा काळ जातीवर्णाचा नव्हताच, तर त्यांची जात कुठून शोधून काढणार? त्या काळात वंशावरून ओळख होती, जात व वर्णावरून ओळखच नव्हती। आता आपण अशोकाच्या जन्मतिथीचे स्पष्टीकरण पाहूया। हे स्पष्टीकरण काही भाग पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल यांचे सम्राट अशोक का नया परिप्रेक्ष्य या पुस्तकातून घेतले आहे, तर काही मुख्य भाग आंतरराष्ट्रीय भाषा तज्ञ व पुरातात्विक इतिहासकार
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे सम्राट अशोक का सही इतिहास या पुस्तकातून घेतलेला आहे। या दोन पुस्तकातील संदर्भावर आधारित मी तुमच्या समोर सम्राट अशोकाची जन्मतिथी स्पष्ट करणार आहे। कालगणना ही चंद्र कालगणनेवर आधारित ठरते। ती कशी पहा, अशोकाची जन्मतिथी तारखेवर ठरत नाही तर तिथीवर ठरते, कारण अशोकाच्या काळातील गणना चंद्राच्या कालाप्रमाणे ठरवली जात होती। तिथीवर जयंतीचा दिवस असल्यामुळे वर्तमान काळात अशोक जयंती वेगवेगळ्या तारखेला येते। 2020 मध्ये 1 एप्रिल रोजी भारतामध्ये अशोक जयंती साजरी झाली। 2022 मध्ये 9 एप्रिलला अशोक जयंती साजरी केली गेली। यावर्षी 16 एप्रिलला अशोक जयंती आहे। दरवर्षी चैत्र शुक्ल अष्टमीला अशोकाची जयंती येते, हे सर्वांनी लक्षात घ्यावे। चंद्रकालगणनेवर ही तिथी ठरलेली आहे, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह सम्राट अशोक का सही इतिहास सम्यक प्रकाशनाद्वारे या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 16 व 17 मध्ये लिहितात की चैत्र शुक्ल अष्टमीला अशोकाची जन्मतिथी ती कशी आणि का? जगभरातील सर्व इतिहासकार सम्राट अशोकाच्या या जन्मतिथीबाबत हैराण आणि परेशान आहेत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह आपल्या स्पष्टीकरणात लिहितात की गोष्ट इसवी सन 408 मधील आहे। त्यावेळी फाययान पाटलीपुत्रमध्ये उपस्थित होते। ती एप्रिल महिन्याची 19 तारीख होती, रविवारचा दिवस होता। संपूर्ण पाटलीपुत्र अशोक जयंतीच्या साजरीकरणामध्ये मिरवणुकीमध्ये पूर्णपणे बुडून गेले होते, गर्क झाले होते, बेभान झाले होते। फाययान याने या उत्सवाचा आंखों देखा हाल म्हणजे उत्सवाचे स्वतः पाहिलेले दृश्य आपल्या प्रवास वर्णनात प्रस्तुत केले आहे। आता इसवी सन आणि अशोकाच्या काळातील शक संवत यांची जर तुलना करून अशोक जयंतीची तारीख अथवा तिथी निश्चित करण्यासाठी जो तुलनात्मक अभ्यास करून जे सूत्र सांगितलेलं आहे लेखकांनी, ते पुढील प्रमाणे आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह म्हणतात की अशोकाच्या काळात तेव्हा भारतात शक संवताचं प्रचलन होतं, म्हणून इसवी सन 408चं शक संवतामध्ये 330चं रूपांतरण अथवा परिवर्तन होईल। शक संवत 330 मध्ये चैत्रचा अधिक महिना होता। इंग्रजी भाषेत अथवा कालगणनेनुसार ते लीप इयर होतं। आता अधिक महिना कसा होता याचं सूत्र आहे की 330 मध्ये 12चा गुणाकार करा आणि त्याला 19 ने भागा। जर शिल्लक राहिलेले दिवस 9 पेक्षा कमी असतील तर तेव्हा समजा की शक संवत 330च्या वर्षात अधिक महिना होता। गणना केल्यावर शिल्लक दिवसाचा आकडा 8 येतो। यावरून हे सिद्ध झाले की शक संवत 330 अर्थात इसवी सन 408 मध्ये अधिक महिना होता। आता या अधिक महिन्याचं स्पष्टीकरण डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांनी जे केले आहे ते जसेच्या तसे अनुवादित पुढील प्रमाणे आहे, ते मी तुमच्या समोर मांडतो। ते म्हणतात की आता हे समजून घ्या की कोणत्या महिन्यात अधिक महिना आला होता। याच्यासाठी 2 सूत्र आहेत। पहिले सूत्र हे की 1666 मधून शक संवतचे 330 वजा करा आणि नंतर 19 ने भागा। जर शिल्लक 3 असेल तर समजा की तो चैत्राचा अधिक महिना होता। दुसरे सूत्र हे की 928 मधून शक संवतचे 330 वजा करा आणि त्याला 19 ने भागा। जर शिल्लक 9 असेल तर समजा की तो चैत्राचा अधिक महिना होता। दोन्ही सूत्रांना तपासल्यानंतर लक्षात येते की इसवी सन 408 मध्ये चैत्राचा अधिक महिना होता, अर्थात 2 चैत्र एकदम बरोबरच लागलेले होते। फाययान याने लिहिले आहे की पाटलीपुत्रमध्ये दरवर्षी सेकंड मून म्हणजे हा इंग्लिशमध्ये शब्द आहे, सेकंड मून म्हणजे दुसरा पंधरवड्यामध्ये 8व्या तिथीला मिरवणूक निघत होती। तेव्हाच्या काळात पहिला पंधरवडा म्हणजे अमावस्येचा व दुसरा पंधरवडा म्हणजे पौर्णिमेचा, तेव्हा सेकंड मून म्हणजे पौर्णिमेचा दुसरा पंधरवडा होय। इसवी सन 408 मध्ये दुसऱ्या पंधरवड्यातील 8वी तिथी चैत्र शुक्ल अष्टमी असेल, कारण की त्या वर्षी चैत्राचा अधिक महिना होता। आता जयंतीचे स्वरूप कसे होते तर जयंतीचे स्वरूप व मिरवणूक याबाबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात की फाययान याने मिरवणुकीचे सविस्तर वर्णन केलेले आहे। या दिवशी 4 चाकाचा रथ बनवला जात होता। रथ 20 हात उंच असायचा
हा रथ स्तूपाच्या आकाराचा बनवला जात होता। मध्यभागी बुद्धाची मूर्ती ठेवली जात होती। मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये लोक सामील होत होते, नाचत गात मिरवणूक काढत होते। या दिवशी प्रमुख लोक औषधाची व्यवस्था करीत असायचे। गरीब, अपंग, अनाथ, विधवा इत्यादी सर्वांना मदत केली जात होती। डॉक्टर, वैद्य आजारी लोकांना तपासत असायचे। अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या जयंती दिनी रथयात्रा काढली जात होती, भव्य मिरवणूक काढली जात होती व विविध उपक्रम राबवले जात होते। तर सम्राट अशोकाच्या कार्याचं अनुसरण त्यांच्या जयंतीला भारतात अनेक वर्ष केले जात होते। याबाबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात की हीच गोष्ट तर सम्राट अशोक त्याच्या आयुष्यामध्ये करीत होते। अशोक जयंतीला सम्राट अशोकाच्याच मार्गाने जाऊन भारतातील लोक आपल्या या महानायकाला खऱ्या अर्थाने नमन करीत होते। फाई यांनी जे प्रवास वर्णन लिहिले आहे त्याचा अनुवाद जेम्स लेगी यांनी केला आहे आणि अनुवादामध्ये जयंतीच्या तिथीत व तारखेत एक चूक केल्यामुळे वाद निर्माण झाला। त्याबाबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहितात की फायन यांच्या पुस्तकाचा अनुवाद करताना जेम्स लेगी यांनी थोडी चूक केली आहे। त्यांनी सेकंड मूनला म्हणजेच दुसऱ्या पंधरवड्याला दुसरा महिना असा अनुवाद केला आहे। त्याचा परिणाम असा झाला की भारतातील इतिहासकारांनी त्याला वैशाख बनवले। याचा योग्य अनुवाद रेकॉर्ड ऑफ द बुद्धिस्ट किंगडम मध्ये हर्बर्ट ए गाइल्स यांनी केला आहे। सेकंड मून म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यामधील 8वी तिथी आहे। सेकंड मून म्हणजे दुसऱ्या पंधरवड्याचे 8व्या तिथीला शक संवत 330 मध्ये चैत्र शुक्ल अष्टमी असेल। फायन यांनी ज्या अशोक जयंतीचे स्वरूप अथवा चित्र स्वतःच्या डोळ्याने पाहिले होते तेच त्याने आपल्या प्रवास वर्णनात लिहिले आहे। ती तारीख 19 एप्रिल इसवी सन 408 चीच आहे। इसवी सन 408 मधील 19 एप्रिललाच अशोक जयंती साजरी केली होती। स्ट्रॅबो याने लिहिले आहे की भारतात जन्मदिन साजरा करण्याची परंपरा ही मौर्य शासकांनी सुरू केली आहे। सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त राजकीय अवकाश जाहीर करणारे भारतातील पहिले आणि आतापर्यंतचे शेवटचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमार आहेत। मुख्यमंत्र्यांनी जेव्हा चैत्र शुक्ल अष्टमीला सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त राजकीय अवकाश जाहीर केला होता तेव्हा वादळ निर्माण झाले की अशोकाची जन्मतिथी इतिहासकारांना माहीत झाली नसेल तर मुख्यमंत्र्यांना कशी माहीत झाली। खरे तर जी व्यक्ती सम्राट अशोकाच्या आदर्शाप्रमाणे जगेल तो त्यांची जन्मतिथी जाणून घेण्याचा प्रयत्नच करेल। कंबोडियाचा राजा 7वा जयवर्मन याने राजा अशोकाच्या आदर्शांना आपल्या जीवनामध्ये उतरवले होते। बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्याने सुद्धा आपल्या मुलाला अशोकाप्रमाणेच श्रीलंकेला पाठवले होते। 7वा जयवर्मन राजा चैत्र शुक्ल अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत उत्सवाचे आयोजन करीत होता। तो उत्सव म्हणजे सम्राट अशोकाचा जयंती उत्सवच होता। अशोकाच्या जन्मतिथीच्या शोधासाठी भारताच्या बाहेर पहावे। सिद्धार्थवर्मन सिंह हे पालीचे अभ्यासक अथवा अध्येता होते। त्यांना केंद्रीय तिबेटी अध्ययन विश्वविद्यालयाच्या सारनाथ ग्रंथालयात एक पुस्तक मिळाले। त्याचे नाव आहे उत्तर विहारट्ट कथाये। या उत्तर विहारट्ट कथाये पुस्तकाची भाषा पाली आहे आणि लिपी रोमन अथवा बर्मी आहे। ही मांडले येथील एका प्रेसमध्ये 1944 साली छापलेली आहे। जर भरतसिंह उपाध्याय यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला तर उत्तर विहार परंपरेचे अट्टकथा साहित्य इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या अगोदरचं आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्पष्ट लिहितात की ज्या इतिहासकारांना माहीत नाही की सम्राट अशोकाची जन्मतिथी केव्हा आहे त्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे, कारण हे पुस्तक वर्षक्रमाने लिहिलेल्या भारताच्या इतिहासाला तिथीच्या क्रमामध्ये बदलण्याची ताकद ठेवत आहे। यामध्ये लिहिले आहे की अशोकाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमीला झाला होता। पालीमध्ये लिहिलं चेतमासे सुक्क अट्टिमी दिवसे उपजीजत्वा यशस्सो दुलभे लोका पातुभावो अभिन्नस्सो अशोको आसीते संग तू पूज्यतेज बलो लोकद्विको। सम्राट अशोकाची जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल अष्टमीला असते। या दिवशी जी तारीख असेल
त्या तारखेला अशोकाची जयंती मोठ्या उत्साहाने सर्वांद्वारे साजरी करण्यात यावी। पुन्हा एकदा सम्राट अशोकाला त्यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना अशोक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत।